महाराष्ट्र राज्य हे विविध लोककला यासाठी प्रसिद्ध आहे। अशाच लोककलेचा व भाविकतेचा वारसा लाभलेले अकोले तालुक्यातील लिंगदेव गाव आणि या गावातील प्रसिद्ध असलेले प्राचीन लिंगेश्वराचे मंदिर। छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांचे आराध्य दैवत म्हणजे लिंगेश्वर महादेव। गुढीपाडव्याच्या नववर्ष प्रारंभाला अर्थात गुढीपाडव्याच्या दिवशीच लिंगेश्वराची भव्य दिव्य यात्रा भरते। लिंगेश्वराच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, या विद्युत रोषणाईत मंदिर परिसर उजळून जातो। दिवसभर ते रात्री उशिरापर्यंत लिंगेश्वराचे भाविक दर्शनासाठी गर्दी करतात, तर दुसरीकडे यात्रेच्या दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्स्फूर्तपणे संपन्न होत असतो। तर लिंगदेव ग्रामस्थांच्या घराघरात पुरणपोळीच्या जेवणावळी चालू आहे। त्यातच सनई संबळाचा नाद मंदिर परिसरात घुमू लागतो। संगीत आखाडी हे यात्रेचे प्रमुख आकर्षण असते। अनादी काळापासून येथे संगीत आखाडीची परंपरा असून आजही मोठ्या दिमाखात संगीत आखाडीची परंपरा सुरू आहे। गुढीपाडव्याच्या दिवशी असणारी यात्रा म्हणजेच महाराष्ट्रातील लोककला रसिक व लोककला अभ्यासक यांच्यासाठी पर्वणीच असते। या गावात देवस्थानच्या वतीने विविध सोंगांच्या पात्रांचा लिलाव होतो। लिलावात सहभाग नोंदवणाऱ्या ग्रामस्थांना रोख रक्कम देवस्थानकडे जमा करावी लागते। यावर्षी मी राजा हिरण्यकशिपू हे पात्र साकारतोय। गेले 24 वर्ष मी आखाडीमध्ये नाचतो, तर मी विविध प्रकारचे पात्र नाचले। यावर्षी मी हिरण्यकशिपू राजाचा मला सोंग नाचवण्याचा मान मिळालेला आहे। मी शांघाई चायना इथं मी जॉब करतो। पुण्याला मी काय दरवर्षी मी या यात्रेसाठी येत असतो आणि ही आमची परंपरागत यात्रा आहे आणि ही अशीच कायमस्वरूपी चालू राहो यासाठी आम्ही जी पिढी आहे ती सगळी मोबाईलमध्ये व्यस्त आहे किंवा असं असताना ही जी परंपरा आहे काय वाटतं ही पिढी चालत राहिली पाहिजे? मला असं वाटतं का चालत राहिली पाहिजे, राहील आमच्या गावामध्ये। कारण की आमच्या गावामध्ये तुम्ही जर इन्व्हॉल्वमेंट बघितली तर आधी आमचे वडील वगैरे नाचत होते, आता आम्ही नाचतो। आता आज माझा मुलगा पण नाचतोय सोंग, तर अशा पिढी चालत राहील। आणि असं मला वाटतं का जसजशी गावामध्ये यात्रेविषयी उत्सुकता वाढत जशी चाललेली आहे तशी कायमस्वरूपी राहील असं मला वाटतं आणि आम्ही प्रयत्न। यावेळी महाराष्ट्रातून अनेक भाविक या संगीत आखाडीचा लाभ घेण्यासाठी गर्दी करतात। या आखाडीत रावण, सूत्रधार, श्री गणेश, शंकर पार्वती, हनुमान अशा विविध पात्र असतात। वर्षभर ही सोंगांची मुखवटे एका खोलीत ठेवली असतात व गुढीपाडव्याच्या काही दिवस अगोदर यांची रंगरंगोटी केली जाते। या गावातील युवक नोकरीसाठी बाहेर गावी असतात, मात्र यात्रेच्या दिवशी न चुकता आपल्या गावाकडे मार्गस्थ होत असतात। तुझी आई ती
गौरव दगडे आभाळे. आणि प्रत्यक्ष गुढीपाडव्याच्या ही दिवशी सोंगांची पात्रे संगीताकडे येण्यापूर्वी प्रत्येक पात्राचा मेकअप केला जातो. विशिष्ट ठेक्यावर सनई संबळाच्या तालावर सोंगे नाचू लागतात. ही संगीत आखाडी पाहण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून लोककला रसिक येत असतात. रात्रभर रसिक व पंचक्रोशीतील लोक हे गर्दी करतात. यामुळेच रात्र थोडी सोंगे फार हा प्रत्यय लिंगदेव गावात आल्यावरच येतो. भाविक लोक लिंगेश्वराचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात, दानधर्म करत असतात व संपूर्ण दिवसभर भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असते. जिम स्पर्धा, महिला पुरुषांच्या इनामी कुस्ती, कांबड नृत्य यामुळे लिंगेश्वराच्या यात्रेला आल्यानंतर दिवस कुठे निघून जातो हे आपल्या लक्षात येत नाही. लोककलेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी गाव एकोपाने आपला वारसा नेटाने पुढे नेत आहेत. या गावाच्या कित्येक पिढ्या ह्या आपल्या गावचे वेगळेपण जपण्यासाठी झटतात. यात्रेला भेट दिली की मन प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही. लोककला व पारंपरिक संगीत आखाडीचे जतन आधुनिक जगात सुद्धा लोकप्रिय आहे. मात्र या कला अर्थात संगीत आखाडीचे जतन व्हावे यासाठी लिंगदेव ग्रामस्थांचे प्रयत्न हे वारंवार चालू असतात. वारसा शिक्षणाचा, वारसा राजकारणाचा, वारसा संस्कृतीचा, वारसा विचारांचा, लोक निसर्गाचा, लढा न्यायाचा, प्रहार अन्यायाचा, म्हणजेच आवाज अकोल्याचा, निर्भीड जनमतांचा. आवाज अकोल्याचा, निर्भीड जनमताचा. संपर्क शुभम फापाळे, बस स्टँड मागे, अकोले, जिल्हा अहमदनगर. दूरध्वनी 9689933800.